हालेलुया, प्रेज लॉर्ड, गॉड ब्लेस यू. मी पास्टर जयमाला. मी तुमच्याकडे असं सुंदर आज वचन घेऊन आलेले आहे आणि या वचनाद्वारे परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करेल. वचनाद्वारे परमेश्वर देवाच्या जे विश्वासू लोक आहेत त्यांच्यासाठी आणि जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी पण वचन आहे आणि जे विश्वासू आहेत त्यांच्यासाठी खास करून मला सांगायचं आहे. मला नाही तर परमेश्वराला, येशू ख्रिस्ताला सांगायचं आहे. हालेलुया. तर नवीन करार मत्ताईचं शुभवर्तमान अध्याय 28. मत्ताईचं शुभवर्तमान अध्याय 28 वचन 18. बघा, येशू स्वर्गारोहण होत असताना स्वर्गारोहण झालं आणि येशूने त्यांना काय सांगितलं? हालेलुया. येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर येशू मरणातून येशूचं पुनरुत्थान झालं. मरणातून येशू तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि येशूने त्यांना काय सांगितलं? शिष्यांना. हालेलुया. येशूने सर्व शिष्यांना जवळ बोलावलं आणि वचन सांगतं, येशू काय म्हणाला ऐका. हालेलुया. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू काय म्हणालाय बघा. हे मी नाही बोलत आहे, हे पवित्र शास्त्र सांगतात. पवित्र शास्त्राद्वारे येशू आपल्याला सांगत आहे, सर्व विश्वासी लोकांना सांगत आहे. तेव्हा येशू त्यांच्याजवळ येऊन म्हणाला. कुणाला? जे येशूने प्रेरित निवडले होते, येशू शिष्य निवडले होते. हालेलुया. त्यांना येशू म्हणाला, स्वर्गात, बघा, स्वर्गामध्ये आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. कुणाला दिलेला आहे? येशू ख्रिस्ताला. येशू स्वतःहून बोललेला आहे की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार येशूला दिलेला आहे. कुणाला दिलेला आहे? येशू ख्रिस्ताला. हालेलुया. येशूने हे सांगितलेलं आहे, मी नाही सांगत आहे. येशू म्हटलेलं आहे. शिष्यांशी बोलताना येशू त्यांच्याजवळ येऊन म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांस शिष्य करा आणि त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. हालेलुया. काय म्हणाला येशू? तुम्ही जाऊन, शिष्यांना काय सांगितलं? तुम्ही जाऊन राष्ट्रातील, असं सांगितलंय का? एकालाच नाही, पूर्ण राष्ट्र जे प्रभू पिता परमेश्वराने, येशू ख्रिस्ताने पवित्र आत्म्याच्या द्वारे परमेश्वराने जे बनवलं, पूर्ण राष्ट्र बनवलंय परमेश्वराने. हालेलुया. आणि काय सांगितलेलं आहे? तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. हे येशूने सांगितलेलं आहे. हालेलुया. काय आहे? येशूने सांगितलेलं आहे, सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा आणि त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. हालेलुया. तर आपण कसं ठरवू शकतो तुम्ही कोणाच्या नावाने बाप्तिस्मा दिला? कोण बोलतो तुम्ही कोणाच्या नावाने? तुम्ही पवित्र आत्म्याच्या नावाने दिला का? तुम्ही याच्या नावाने दिला का? त्याच्या नावाने दिला का? नाही. स्वतः आपण हे ठरवायचं नाही आहे, कारण पवित्र शास्त्र सांगतं, येशू म्हणतो तुम्ही राष्ट्रातील लोकांना शिष्य करा आणि पित्याच्या, बघा, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. हालेलुया. येशूने सांगितलेलं आहे, पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने द्या, बाप्तिस्मा द्या. हालेलुया. फक्त येशूच्या नावाने नाही, पित्याच्या नावाने नाही, तर पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने, म्हणजे त्रैक्यता, तीन मिळून एक होतं. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने येशूने सांगितलेलं आहे बाप्तिस्मा द्या. बाप्तिस्मा म्हणजे पापांचा पश्चाताप, धर्म परिवर्तन नाही, धर्मांतरण नाही, नाव बदललं नाही. जे मोरे आहेत तर मोरेच राहणार, जे लोखंड आहेत ते लोखंडच राहणार. डिसोजा, फर्नांडिस हे नाही होणार आहेत. धर्मांतरण नाही आहे.
हे काय आहे? हृदय परिवर्तन आहे. पापांचा पश्चाताप काय आहे? पापाचा पश्चातापाचा बाप्तिस्मा घ्यायचा आहे. जे आत्ता लहानपणापासून ते येशू कळेपर्यंत आपण आपल्याकडून झालेल्या प्रत्येक पापांचा आपल्याला काय करायचं आहे? पश्चाताप करायचा आहे. आणि त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्यायचा आहे. हे येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. बाप्तिस्मा म्हणजे पापांचा पश्चाताप. माझ्या गोंडा बालमित्रांनो, मैत्रिणीनं, बंधू भगिनीनं, माझ्या आईबापांना, सर्वांना हे निक्षून सांगणं आहे माझं. हालेलुया. आणि येशू म्हणतो, जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. आज्ञा काय आहे? निर्गमन अध्याय 20 लिहिलेलं आहे. काय आहे? खोटं बोलू नको, चोरी करू नको, निंदा करू नको, पाप करू नको, व्यभिचार करू नको, व्यसन करू नको, ज्या मूर्तीमध्ये देव नाही आहे त्याला नमन करू नको. कारण वर आकाशातील निर्गमन अध्याय 10 त्याच्या निर्गमन अध्याय 20 त्याच्यात आज्ञा दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, वर आकाशातील, परमेश्वर म्हणतो, वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील, पृथ्वीखालच्या जलातील कशाची प्रतिमा करू नको, त्याच्या पाया पडू नको, त्याला नमन करू नको, त्याची सेवा करू नको. कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. हालेलुया. परमेश्वर कसा आहे? ईर्ष्यावान देव आहे. तर पाप करू नको. ज्या आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञा पाळायच्या आहेत. म्हणजे परमेश्वराच्या विरोधात कुठलाही पाप करायचं नाही. हालेलुया. आणि त्या आज्ञा परमेश्वराने, येशू ख्रिस्ताने आपल्याला पाळायला ज्याच्या शिष्यांना शिकवल्या, त्या शिष्यांना येशूने आज्ञा केली की तुम्ही त्या आज्ञा जेव्हा तुम्ही राष्ट्रातील लोक शिष्य करणार, त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा देणार, त्यांना तुम्ही ह्या आज्ञा, मी तुम्हाला ज्या आज्ञा दिल्या आहेत त्या तुम्ही इतरांना पाळायला शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. हालेलुया. युगाच्या समाप्तीपर्यंत जे परमेश्वराला, येशूला शरण जातात त्यांच्यासोबत येशू, जे युगाची समाप्ती होणार आहे तोपर्यंत येशू त्यांच्यासोबत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. तर येशू ख्रिस्ताने हे सांगितलेलं आहे आपल्याला. मग आपण आपल्या मनचे कारभार कशाला करायचे? मला विश्वासू लोकांना सांगायचं, आपल्या मनचे कारभार, आपल्या मनचं ह्या बायबलमध्ये टाकणं. याच्यातून पवित्र शास्त्रामध्ये योहानाला झालेलं प्रगटीकरणामध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही याच्यामध्ये आपल्या मनचा संदेश देऊ नका, स्वतःचं काही या बायबलमध्ये भर घालू नका आणि याच्यातलंही काढून बघून टाकू नका. जे आपल्याला परमेश्वराने, येशू ख्रिस्ताने जे आज्ञा दिलेली आहे, आपल्याला हेच करायचं आहे की पित्याच्या, जे पृथ्वीवर येशूला जो अधिकार दिलेला आहे स्वर्गात आणि पृथ्वीवर, तो अधिकार परमेश्वराने, येशू ख्रिस्ताने आपल्याला सुद्धा दिलेला आहे. आपल्याला सांगितलेलं आहे, तुम्ही जाऊन सर्व लोकांना, राष्ट्रातील सर्व लोकांना शिष्य करा आणि त्यांना पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. म्हणजे पापांचा पश्चातापाचा बाप्तिस्मा द्या. आणि त्याने आपल्याला काय आज्ञा पाळायला शिकवलेल्या आहेत त्या आज्ञा आपल्याला लोकांना, जे शिष्य बनणार आहेत त्यांना सांगायचे. हालेलुया. त्यांना रीतिरिवाज नाही शिकवायचे. असं नाही करायचं, तसं नाही करायचं, पाप करायचं नाही आहे, जे नाही आहे अस्तित्वात त्याला मानायचं नाही आहे. येशूच जिवंत परमेश्वर आहे, तो न्यायाचा दिवस येणार आहे, तो न्याय करायला येणार आहे, आपल्याला असं सांगायचं आहे. हालेलुया. हालेलुया. आणि ज्या आज्ञा आपल्याला येशू ख्रिस्ताने, पिता परमेश्वराने दिलेल्या आहेत त्या येशूने पाळल्यात. बरं, या पृथ्वीवर येऊन, मानव रूपामध्ये येऊन येशू ख्रिस्ताने सर्व आज्ञा पाळलेल्या आहेत मानव रूपामध्ये येऊन. तर मग आपल्याला पण त्या आज्ञा पाळणं गरजेचं आहे. हालेलुया. पापच करायचं नाही, जे प्रभूला आवडत नाही ते करायचं नाही. आपल्या मनाला जर आपल्यामध्ये पवित्र आत्मा असतो तेव्हा आपल्यालाच वाटते, नाही बाबा हे पाप नाही, हे पाप आहे, हे नाही करायचं आपलं. हालेलुया. जो ईश्वर प्रेम करतो तो पाप करत नाही, तो येशूच्या आज्ञा मानतो. आणि प्रभूने मला निवडलं तर मी इतरांना पण सांगेल येशू ख्रिस्त कोण आहे. जर तुम्हाला प्रभूने निवडलं तर तुम्ही पण सांगणं गरजेचं आहे येशू ख्रिस्त कोण आहे. येशू जात धर्म बदलायला आलेला नाही, तर येशू काय करायला आलेलं आहे? येशू हृदय परिवर्तन करायला आलेलं आहे. येशू या सृष्टीचा आणि पृथ्वीचा मालक आहे. हालेलुया. आणि पित्याने येशूला या पृथ्वीवर पाठवलं होतं
त्याचं काम करण्यासाठी येशूने काम केलं आणि बाकीचं काम आपल्यावर सोपवलेलं आहे. तर उठा, चला माझ्या बंधू भगिनींनो, माझ्या दासींनो, सेवक जे सेवकाई करतात त्यांच्यासाठी आहे, जे येशूला मानतात त्यांच्यासाठी आहे. तुम्हाला हे रीतिरिवाज नाही पाळायचे आहेत, तर तुम्हाला एकच करायचं आहे. येशूने सांगितलेलं आहे, तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोक शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा केली, म्हणजे येशूने जे आपल्याला काही सांगितलेलं आहे ते आपल्याला करायचं आहे. आणि लोकांना येशूकडे, येशू जिवंत परमेश्वर आहे, येशू न्याय करायला येणार आहे, शेवट होणार आहे. त्यासाठी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने, पिता परमेश्वराने एक एक संदेश ती परमेश्वराने निवडून या पृथ्वीवर पाठवलेली आहे, एक एक शांतीदूत म्हणून निवडून पाठवलेला आहे आणि आपल्याला ते कामं करायचे आहेत. आपल्या एकमेकांमध्ये भांडण झगडे, देवाच्या माणसांमध्ये भांडण झगडे, अरे हा पास्टर बरोबर नाही, तो पास्टर बरोबर आहे, हा कलेशा बरोबर नाही, आपल्याला ह्या कारणासाठी नाही पाठवलेले आहे पृथ्वीवर परमेश्वराने. येशूमध्ये प्रेम आहे, येशूमध्ये क्षमा आहे, येशूमध्ये दया आहे, शांती आहे, प्रेम आहे. आणि आपल्याला एकतेने मिळून परमेश्वराची सुवार्ता, येशूची सुवार्ता लोकांपर्यंत सांगायची आहे. हालेलुया. आणि आपल्यातल्या येशूला बघून लोक प्रभूकडे आले पाहिजेत, ना की आपल्याला याचा न्यायनिवाडा करायचा, त्याचा न्यायनिवाडा करायचा. हे न्यायनिवाडा करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला पाठवलेलं नाही. हालेलुया. येशू म्हणत असेल, हे माझेच मुलं आहेत, खाली जाऊन मी यांना कशासाठी पाठवले, आणि भांडणं करतात, वादविवाद करतात, हा त्याची निंदा करतो, तो त्याची निंदा करतो. असं करणं पाप आहे देवाच्या नजरेमध्ये. जे देवाकडून आलेलं आहे, आपल्याला काय काम करायसाठी निवडलं आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करा माझ्या बंधू भगिनींनो. न्यायनिवाडा करू नका कोणाचा, हा असा आहे, तो तसा आहे, ती तशी आहे. पण तुमच्यामध्ये दुसऱ्या जगिक लोकांमध्ये काय फरक आहे, असं करू नका. आपल्याला जे काम दिलेलं आहे, आपण परमेश्वराची सगळी मुलं आहोत आणि आपल्यामध्ये काय असावं, प्रेम, एकता, आणि आपल्याला त्याचं काम करण्यासाठी निवडलेलं आहे. आपल्याला हे सांगायचं आहे की येशू जिवंत परमेश्वर आहे, येशू माणूस नाही आहे, येशू जिवंत परमेश्वराचा जिवंत पुत्र आहे आणि तो न्याय करायला येणार आहे. स्वर्ग आणि नरक आहे, जो विश्वास ठेवेल तो स्वर्गाच्या राज्यात जाईल, जो नाही विश्वास ठेवणार त्याचा न्याय होईल आणि तो नरकाकडे जाईल. आणि आम्ही न्यायनिवाडा करणारे कोण, परमेश्वर न्यायनिवाडा करणार आहे. आम्ही कुणाचा न्यायनिवाडा करायचं नाही, आम्ही कुणाच्या दासाला नाव ठेवायचं नाही, कुठल्या दासीला नाव नाही ठेवायचं, त्याच्या पेहराव्याला नाव नाही ठेवायचं. त्याने असं केलं, ती तशी आहे, असं बरोबर नाही. वचनाला पण कुणी जज नाही करायचं. तुम्ही जज करणारे कोण, इथे पवित्र आत्मा सहाय्य करत असतो. स्वतःला कधी येशू समजू नका, आपण त्याची मुलं आहोत. आणि आपल्याला जे काम दिले परमेश्वराने, जी सुवार्ता सांगण्यासाठी निवडलेलं आहे, कारण येशूचं आगमन कुठल्याही दिवशी येईल, तो तुम्ही न्यायनिवाडा करण्यामध्ये याचा निवाडा, त्याचा निवाडा, हे बरोबर नाही, तो बरोबर नाही आहे, त्या कलेशात जाऊ नका, ह्या कलेशात, असं नाही. जिथे ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे तेच लोक त्या कलेशातच राहणार. हालेलुया. हालेलुया. आपल्याला एकच बाप आहे, आपल्या एकाच व्यक्तीशी लग्न होतं. हालेलुया. तेच आपलं सर्व आहे. हालेलुया. आणि तुमच्यामध्ये एकता असू द्या, प्रेम असू द्या, आणि तुमच्यामधल्या येशूला बघून लोक प्रभूकडे आले पाहिजे. लोकांना जाती धर्माबद्दल, धर्म परिवर्तन हे असं वाटतं आपल्या राहणीमानात. स्वतःला देवासमोर किती चांगलं करता येईल आपल्याला, आपण किती चांगलं वागून न्यायाच्या दिवशी आपल्याला मुकुट मिळाला पाहिजे, यासाठी धावा, शर्यतीत धावा. पण कोणाचा न्यायनिवाडा करू नका. येशूने जे सांगितले ते करा, कारण येशूने सांगितलेले आहे, राष्ट्रातील लोक शिष्य करा आणि त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. मग करणार नाही. हालेलुया. हालेलुया. काय बोलता तुम्ही, हे करणार? मग आजपासून हे माझ्या बंधू भगिनींना सांगायचं आहे. आणि माझ्या बालमित्रांनो, जे ऐकत आहेत वचन, जे नवीन आहेत त्यांना पण माझं सांगणं आहे, येशूमध्ये जात धर्म नाही आहे. येशू सर्वांचा परमेश्वर आहे. येशू सर्वांवर प्रेम करतो. आणि येशूने आपल्याला ह्या वचनाद्वारे, मत्ताईचं शुभवर्तमान अध्याय 28 वचन 18 ते 22 हालेलुया. येशूने हालेलुया. येशूने अध्याय, मत्ताईचं शुभवर्तमान अध्याय 28 वचन 18 ते 22 येशू आपल्याशी काय बोललेलं आहे हे तुम्हाला कळलं असेल. म्हणून एकच लक्षात ठेवा, येशूनं सांगितलेलं आहे, सर्व अधिकार येशूला दिलेला आहे. या पृथ्वीवर
आणि स्वर्गात पण. तर आपण त्याची फक्त मुलं आहोत. आपल्याला फक्त त्याचं काम करायचं आहे आणि लोकांना सांगायचं येशू कोण आहे, बस. न्यायनिवाडा करायचा नाही आहे, कुणाला नाव ठेवायचं नाही आहे. सगळे येशूचेच मुलं आहे. आपल्यातून लोकांना येशू दिसला पाहिजे आणि सगळे म्हटले पाहिजेत येशूच प्रभू आहे. हालेलुया. तर जर तुम्हाला निवडले, मला निवडले, तर मला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, आपल्याला येशू हे सांगायचं आहे, बाकी काही नाही. जे येशूने आपल्याला आज्ञा दिली आहे ते आपण इतरांना आज्ञा पाळायला शिकवायचे आहे. आणि युगाच्या समाप्तीपर्यंत जो चांगलं काम करेल, तर येशू बोलतो युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. गॉड ब्लेस यू. माझ्या गुंडस बालमित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्ही या, येशूकडे या, येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. येशू महान आहे, तो सर्वशक्तिमान आहे, तो राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे, तो अनंत असा चांगला परमेश्वर आहे. त्याच्याखेरीज कुणीच परमेश्वर नाही. येशू तू अच्छा है, येशू तू अच्छा है, येशू तू अच्छा है, तू बहुत अच्छा है. आमचा येशू खूप चांगला आहे. येशूकडे या आणि येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. तुम्ही त्याच्याकडे येणार, त्याच्या प्रेमाचा अनुभव घेणार, तेव्हा तुम्हाला कळेल. इतरांच्या अफवांवर जाऊ नका, लोक काय सांगतात त्याचं ऐकू नका. तुम्ही एकदा या आणि येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. प्रभू येशू तुमच्या जीवनात नक्कीच कार्य करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. प्रभू येशूची शांती तुम्हाला असो. मी आता तुमच्यासाठी आजारी लोकांसाठी प्रार्थना करणार आहे. बघा, वचन पूर्ण ऐकत जा. त्याच्यानंतर मी त्याच्या प्रार्थना पण करते लास्टला वचन संपल्यावरती. तर तुम्ही ती प्रार्थनेत भाग घ्या. किती आजारी लोक असतील, दुःखी असतील, संकटात असतील, तुम्ही विश्वास ठेवा की तुम्ही आजपर्यंत भरपूर केला असेल, भरपूर करून पाहिलं असेल, पण माझ्या येशूकडे तुम्ही विश्वास करा आणि प्रार्थनेत भाग घ्या. माझ्या बालमित्रांनो, आजी आजोबांनो, भावांनो, बहिणींनो, माझ्या आईबाबांनो, तुम्ही विश्वासाने प्रार्थना करा. कुठलाही आजार असू द्या, फक्त विश्वास ठेवा. एकदा विश्वास ठेवा. बघा, प्रभू येशू नक्कीच कार्य करेल तुमच्या जीवनामध्ये. हालेलुया. आणि यूट्यूब चॅनलवर माझा हे नंबर दिलेला आहे प्रार्थनेसाठी. तुम्ही केव्हाही प्रार्थना घेऊ शकता. पास्टर जयमाला. आणि केव्हाही प्रार्थना घेऊ शकता, कितीही वाजले तरी, कारण ऑनलाईन म्हणजे 24 तास प्रार्थना चालू असते. हालेलुया. तर तुम्ही प्रार्थना घ्या. आजारी लोकांसाठी, तुमच्या घरात कुणी आजारी असेल त्याच्यासाठी, हॉस्पिटलमध्ये कुणी आजारी असेल त्याच्यात, तिथे जाऊन तुम्ही त्याला फोनवर त्याची प्रार्थना घेऊ शकता. जवळपास इथे तुम्ही कुठे राहत असाल तर आमचा कलेश आहे विद्याविहार ईस्टला, सायलीला हॉल, राजावाडी हॉस्पिटलजवळ. रविवारी संध्याकाळी 5 ते 7:30पर्यंत प्रार्थना असते. तिथेच तुम्ही येऊन प्रार्थनेत भाग घेऊ शकता. हालेलुया. लांब असाल तर फोनवरून पण प्रार्थना घेऊ शकता. पण मला तुम्ही प्रार्थनेचं उत्तर म्हणजे तुमच्या जीवनात प्रभूने चमत्कार केला तर तुम्ही मला साक्ष देऊ शकता. फोन करून साक्ष द्या. कमेंट्समध्ये पण कळवा, पण फोनमधून पण साक्ष द्या आणि प्रभूचे गौरव करा. तुमच्या जीवनात प्रभूने चमत्कार केला तसं इतरांनाही सांगा की येशूने माझ्या जीवनात चमत्कार केला. हालेलुया. आमेन. आणि येशूच्या प्रार्थनेला या. जर लांब असाल तर तिथे तुमच्या कुठे प्रार्थना चालू असेल तर तिथे दर रविवारी प्रार्थनेला जा, कारण येशू जिवंत परमेश्वर आहे. तो न्याय करायला येणार आहे आणि तुम्हाला प्रार्थनेला जाणं गरजेचं आहे. नुसतं कामापुरतं येऊ नका. प्रार्थना झाली, बरं झालं, बस झालं, आमचं तुम्ही कोण आम्ही कोण असं करू नका, कारण येशूची ही प्रार्थना सगळीकडे प्रार्थना चालू आहे. याच्यासाठी माझ्या बाळांनो की येशू येणार आहे, युगाची समाप्ती होणार आहे, येशू न्याय करायला येणार आहे. म्हणून जो विश्वास ठेवेल त्याचा स्वर्गाचा राज्यात प्रवेश होणार आहे. आमेन. हालेलुया. तर मी तुमच्यासाठी प्रार्थना करते. सर्वांनी आजारी भागावर हात ठेवा. तिथं हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वासाने ठेवा. बोला की मी आज प्रार्थना घेतली ती मी बरे होणारच, येशू मला बरं करणारच. असं करणार. माझा विश्वास, तुमचा विश्वास एक म्हणून प्रभू प्रार्थना ऐकेल आणि तुम्ही बरे व्हाल. आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर पिता. नादर तेरे येशूच्या नावात प्रार्थना मागते प्रभू. जे बहीण भाऊ या क्षणाला प्रार्थनेत भाग घेत आहेत प्रभू, त्यांच्या जीवनातल्या समस्या, अडचणी, संकट, सर्व प्रभू, कर्जाचे श्राप, आजार आहेत प्रभू परमेश्वर. ते सर्व 39 आजार आहेत राष्ट्रामध्ये. सर्व आजाराचे नाव माहीत नाहीत प्रभू,
पण जेवढे 39,000 जे बहीण भाऊ प्रभू आता या क्षणाला प्रार्थनेमध्ये भाग घेत आहेत, त्या खूप थकलेले आहेत. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आता काहीच होऊ शकत नाही. तर प्रभू परमेश्वर अशा लोकांसाठी मी प्रार्थना मागते. येशू या क्षणाला प्रभू परमेश्वर ज्याने विश्वासाने आता प्रार्थनेत भाग घेतलेला आहे, त्यांच्या जीवनातील प्रत्येक आजार, दुःख, संकट, कर्ज, गरिबी, लाचारी, 10 पिढीचे सर्व श्राप, भूत, प्रेत, जादूटोणा, तंत्र, मंत्र करण्याची दुष्ट आत्मा, या सर्व श्रापाने, या सर्व आजाराद्वारे आलेल्या दुष्ट आत्म्यांना मुळासकट काढून बांधून येशूच्या नावात या क्षणाला यांच्यातून फेका. 39 आजार आहेत राष्ट्रामध्ये. सर्व आजाराचे नाव माहीत नाहीत प्रभू, पण जेवढे 39,000 जे बहीण भाऊ प्रभू आता या क्षणाला प्रार्थनेमध्ये भाग घेत आहेत, त्या खूप थकलेले आहेत. डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आता काहीच होऊ शकत नाही. तर प्रभू परमेश्वर अशा लोकांसाठी मी प्रार्थना मागते. येशू या क्षणाला प्रभू परमेश्वर ज्याने विश्वासाने आता प्रार्थनेत भाग घेतलेला आहे, त्यांच्या जीवनातील प्रत्येक आजार, दुःख, संकट, कर्ज, गरिबी, लाचारी, 10 पिढीचे सर्व श्राप, भूत, प्रेत, जादूटोणा, तंत्र, मंत्र करण्याची दुष्ट आत्मा, या सर्व श्रापाने, या सर्व आजाराद्वारे आलेल्या दुष्ट आत्म्यांना मुळासकट काढून बांधून येशूच्या नावात या क्षणाला यांच्यातून फेकून देते. हालेलुया. या क्षणाला स्पर्श कर पवित्र आत्मा. गॉड इज फॉर टचिंग. प्रभूचा अभिषेक ज्यांच्या जीवनामध्ये शांती नाही आहे, प्रभू येशू त्यांच्या जीवनामध्ये स्वर्गीय शांती देत आहे. ज्यांच्या जीवनात आनंद नाही आहे, प्रभू येशू त्यांच्या जीवनामध्ये स्वर्गीय आनंद देत आहे. या क्षणाला पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरत आहे. पेंटिकॉसची आग उतरत आहे. ओ रे बेखिरा बाला नामा, शिबिखिरा बाला नामा. धन्यवाद. या क्षणाला प्रभू येशू सर्वांना पवित्र आत्म्याने भरून काढत आहे. सर्वांना स्वर्गीय शांतीने भरून काढत आहेत. सर्वांचे आजार, दुःख येशूच्या नावामध्ये या क्षणाला निघून गेलेले आहेत असा मी विश्वास करते. प्रभू आज्ञा करणारी मी आहे, पण कार्य करणारा तो आहेस. मला विश्वास आहे, माझी प्रार्थना तू ऐकलेली आहेस आणि सर्व यांचे दुखणे, संकट, आजार येशूच्या नावात निघून गेलेले आहेत. कर्जाच्या श्रापांना येशूच्या नावात तोडते या क्षणाला निघून गेलेले आहेत. ज्यांना शौचाची जागा बाहेर येते, मांस बाहेर येतं, त्या मांसाला धमकावते येशूच्या नावात. तिथे त्याच्या जागावर जाऊन बस येशूच्या नावामध्ये. ज्यांना आंधळे आहेत त्यांना दृष्टी हो येशूच्या नावात. जे बहिरे आहेत ते ऐकते हो, त्यांना ऐकतं कर प्रभू परमेश्वर. बहिरेपणाचा दुष्ट आत्मा निघून जावं. जे मुके आहेत ते येशूच्या नावात बोलू लागत. सर्व आजार, लंगडे आहेत ते चालू लागत येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावात मतिमंदाच्या बुद्धीला स्पर्श हो आणि सर्व आजार येशूच्या नावात पूर्णपणे निघून गेलेत. प्रभू आज्ञा करणारी मी आहे, पण कार्य करणार तू आहेस. माझी प्रार्थना तू ऐकलेली आहेस आणि या सर्वांना तू बरं केलेलं आहेस असा मी विश्वास करते. की त्या सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागते आणि माझी ही प्रार्थना स्वर्गीय बापाने येशूच्या नावात मान्य केली म्हणून धन्यवाद देते. आमेन, आमेन, आमेन. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस, थँक्यू होली स्पिरिट. प्रभू तू माझ्याद्वारे कार्य केलंस. पवित्र आत्मा तू माझ्याद्वारे कार्य केलंस आणि प्रभू परमेश्वर खूप साक्षी येतील आणि खूप लोक प्रार्थनेला येतील. प्रभू लोक विश्वासात वाढतील आणि मला विश्वास आहे प्रभू तू जो अभिषेक मला दिला आहे, जो मला सामर्थ्य देतो, त्याच्याकडून मी सर्व काही करायला शक्तिमान आहे. आणि येशूच्या नावात मी जी प्रार्थना मागितली ती प्रभूने स्वर्गात मान्य केली. मी धन्यवाद देते. सारा आदर महिमा तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागते. माझी प्रार्थना स्वर्गीय बापाने येशूच्या नावात मान्य केली म्हणून मी धन्यवाद देते. आमेन, आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभू येशूची शांती तुम्हाला असो. प्रभू येशू तुमच्या जीवनात शांती घेऊन येत आहे. प्रभू येशू तुमच्या जीवनात आनंद घेऊन येत आहे आणि माझ्या जीवनात आलेला आहे. प्रभूकडे या, प्रभू येशूकडे या आणि प्रभू येशूच्या प्रेमाचा अनुभव घ्या. आमेन, आमेन, आमेन. आय लव्ह यू जीसस, आय लव्ह यू लॉर्ड, आय लव्ह यू होली स्पिरिट.